डहाणू तालुक्यातील चारोटी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथल्या एका स्थानिक आदिवासी कडू कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन अवघ्या 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर परप्रांतीय व्यक्तींनी बळकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। चारोटी येथील गट क्रमांक 200, 201 आणि 203 मधील जमीन कवडीमोल दराने खरेदी करण्यात आली। कडू कुटुंबातील कुटुंब प्रमुख अशिक्षित असल्याचा फायदा घेत केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार करण्यात आलाय। मूळ करारानुसार केवळ घर बांधण्यासाठी ही जागा मागण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात हायवेलगत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गाळे आणि दुकाने उभारून ठरलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक जमिनीवर कब्जा करण्यात आलाय। परप्रांतीयांकडून जीवे मारण्याची धमकी आणि पोलीस स्टेशनची भीती दाखवून दमदाटी केली जात असल्याचं पीडित कुटुंबानं सांगितलंय। पैसे जमीन यांनी पैसे दिले ना, किती मी ना पैसे घेतले असे कोणा घेतले? हे लोक किती पैसे दिले तुम्हाला आता त्यावर नाही काय बांधलेलं आहे? तुम्हाला पैसा मोबदला नाही दिला? तुमची काय अपेक्षा आहे? करमोडा माझे आजोबा इथे आहे। ते आजोबाने त्यावेळेस मशिदी असल्यामुळे ते लोकांनी प्रप्रांतीय लोकांनी थोडेफार आजोबाने सांगितले का जागा मला द्या, एक राहण्यासाठी जागा मागितली होती। परंतु त्यांनी कायमस्वरूपी इथले आजोबाला फसवणूक करून ना ते आता त्यांनी पूर्ण बांधकाम करून गाळे बांधलेले आहेत, तुम्हाला समोर दिसत आहेत। तर त्यांनी आता आमची मुलं बाळं ऑफिसर स्वीकृत जातात। तर आता आम्हाला आमची जागा पाहिजे आम्हाला, कारण आम्ही पण जायच्या म्हणजे आमची जागा दुसऱ्याने घेतलीच आहे। मग त्यांना एवढीच आमची मागणी आहे की सर आम्हाला आमची जागा मिळावी। आमच्या कुटुंब वाढीव झालेलं आहे, त्याच्यामुळे आमच्या मुलांना काम करण्यासाठी आपली रोड जागा आहे, तर ही जागा खाली करून द्यावी एवढीच अपेक्षा आहे। तर कृपया करून आम्हाला म्हणजे कोणत्याही वाद न करता चांगल्या स्वरूपाने आम्हाला आमची जागा मिळावी एवढीच अपेक्षा आहे। झालेला आहे आज मी बघितलं त्यांचे 7-12 वगैरे, त्यांचा 7-12 201, 202 आणि 203 असा 7-12 आहे। त्यांच्या आजोबांनी किंवा ते अशिक्षित आहेत आणि त्यांना या येथील बाहेरचे लोक येऊन त्यांना फसवलेलं आहे। त्यांना एकदम कमी रक्कम देऊन अशिक्षित असल्याचा फायदा घेतलेला आहे। तर त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला ती जागा परत मिळावी अशी त्यांची मागणी आहे, आणि जर भेटली नाही तर त्यासाठी आम्ही आंदोलन देखील करायला तयार आहे। जे बाहेरील लोक ही जागा घेतलेली आहे त्यांना कमी जागा दिली, 1 गुंठ 2 गुंठ अशी दिली, परंतु त्यांनी त्यांच्या अतिरिक्त जागा घेतलेली आहे आणि अतिरिक्त जागेवरती कब्जा केलेला आहे आणि ते कब्जा सोडायला तयार नाही। आणि जर ते जे स्थानिक मालक आहेत ते त्या माणसांना सांगायला जातात तर ते त्यांना दमदाटी करतात, जीवे मारण्याची धमकी देतात, पोलीस स्टेशनची धमकी देतात। या अन्यायाविरोधात कडू कुटुंबानं प्रहार संघटना आणि स्थानिक पत्रकार संघाकडे लेखी तक्रार केली आहे। प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पीडित कुटुंबानं केली आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय। आदिवासींच्या जमिनीवर अशा प्रकारे कब्जा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।